ठाण्यातील घोडबंदर असो या नाशिक हायवे असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी ठाणेकरांना करावा लागतो आणि गेल्या अनेक संस्थांनी घोडबंदरमध्ये अनेक वेगवेगळे आंदोलन केले, मात्र पुन्हा आता घोडबंदर जे वासी आहेत या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरले आहेत आणि त्यांनी प्रत्येक गाडीवरती आपले आता हे स्टिकर लावून सरकार, शासन आणि वाहतूक विभागाला या ठिकाणी निषेध करत, या ठिकाणी GR या ठिकाणी निषेध करत आपले स्टिकर या ठिकाणी झळकवत आहे। पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी घोडबंदर वासियांना करावा लागतो, मात्र याच गाडीवरती दुचाकी असेल या चारचाकी गाड्या असतील या प्रत्येक गाड्या जे मागे आहेत आणि या गाड्यांवरती हातात पॅम्पलेट घेऊन हे स्टिकर चिटकवत प्रशासन, सरकार आणि वाहतूक विभागाचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळतंय। मॅडम, काय सांगाल, एकंदरीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, दुसरीकडे मेट्रोची चाचणी काही दिवसापूर्वी झाली होती, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं असते, वाटतं येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मेट्रो हा पर्याय मार्ग असणार आहे, मात्र वाहतूक कोंडी दूर होणार का? मेट्रो येईल तेव्हा उज्ज्वल भविष्याचं स्वप्न दाखवून वर्तमान आमचं खड्ड्यात गेलेलं आहे। घोडबंदर रोड वासियांचे आता जे प्रश्न आहेत प्रामुख्याने खड्डे, वाहतूक कोंडी, रॉंग साईडनी ड्रायव्हिंग आणि जी अवजड वाहनं ज्याचा GR निघालेला असून सुद्धा ते वेळेचं पालन करत नाहीये, 24 तास या रस्त्यावर असतायत, तर खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे काय झालंय, घोडबंदर रोडवरचे रहिवासी त्रस्त झालेले आहेत आणि त्यांना पर्याय नाहीये। म्हणजे असं नाही की ते फिरायला बाहेर निघतायत, त्यांना हा रोज ऑफिसला जाताना रस्ता घ्यावा लागतोय, पोटा पाण्याचा प्रश्न आहे। आम्ही इकडचे टॅक्स पेयर्स आहोत, आम्ही टॅक्स भरतोय आणि त्याच्या बदल्यात आम्ही काय मागतोय तर खड्डे मुक्त रस्ते मागतोय, वाहतूक कोंडीपासून मुक्तता मागतोय। आम्ही काय इकडे कुठला AC बस स्टॉप तयार करायला सांगत नाही आहोत। ही मूलभूत गोष्टी आहेत ज्या प्रशासनाने टॅक्स पेयर्सना प्रोव्हाइड केल्या पाहिजेत। प्रशासन म्हणतात, काल देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, ठाण्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे, अनेक ठिकाणचे त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत। काल देखील त्यांनी आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील वाहतूक विभागावरती चांगलेच खडेबोल सुनावले आणि वाहतूक विभागाने बांधकाम विभाग जे आहेत त्यांच्यावरती सर्व ढकललेलं। काय होतंय, गेले काही महिने सातत्याने घोडबंदर रोडचे रहिवासी हे प्रशासनाकडे, ह्या मंत्र्यांकडे पत्रव्यवहार करतायत, मीटिंग्स करतायत आणि त्यांना आश्वासनं नक्की मिळतायत, पण त्याची अंमलबजावणी झालेली काय आम्हाला इकडच्या रहिवाशांना दिसत नाहीये। तर आम्हाला काय वाटलं की त्यांना विसर पडत असेल, म्हणून आज आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे की हे जे तुम्हाला बॅनर दिसतंय ते आम्ही प्रत्येक गाडीवर, प्रत्येक 2 व्हीलरवर लावणार, जेणेकरून जेव्हा हे मंत्री किंवा प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर उतरतील आणि आजूबाजूच्या गाड्यांवर जेव्हा त्यांना हे दिसेल तेव्हा तरी त्यांना आमची आठवण येईल आणि तेव्हा तरी ते आमच्या प्रश्नांवर काहीतरी तोडगा काढण्याचा विचार करतील, ही आमची आशा आहे। तुमच्या माध्यमातून मी इनफॅक्ट हे समजतं, मोठ्या संख्येने आता लोक येत आहेत, हे आम्ही सुरुवात केलेली आहे। आमच्या ज्या या 20 गाड्या दिसत आहेत त्याला हे आम्ही चिकटवून आता ही आमची मोहीम अशीच पुढे कित्येक दिवस सुरू राहणार आहे। हे मी प्रत्येक ठाणेकराला तुमच्या माध्यमातून आवाहन करतेय की तुम्ही तुमच्या गाडीवर हे डिस्प्ले करा, जेणेकरून जेव्हा अधिकारी किंवा मंत्री ठाण्यात फिरत असतील आणि आजूबाजूच्या गाड्यांवर जेव्हा त्यांना हे फलक दिसेल तेव्हा त्यांना त्यांचं कर्तव्याची आठवण होईल आणि माझ्या मते तेव्हा तरी आपल्या ज्या ह्या समस्या आहेत, खड्डे, वाहतूक कोंडी, ह्याच्यावर काहीतरी त्यांना तोडगा काढता येईल। सध्या आम्ही जे टॅक्स पेयर्स आहोत, आमचा टॅक्स लिटरली खड्ड्यात गेलेला आहे। घोडबंदर रोड हे एक ज्वलंत उदाहरण आहे। आपण बोलायची संधी देऊया, का वाटतं तुम्ही देखील आंदोलन केलं होतं, मनसेने देखील आंदोलन केलं होतं, वारंवार आंदोलन करावं लागतं ठाणेकरांना? आंदोलन हा एक प्रतीक आहे की आम्ही जे विषय त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आंदोलन सातत्याने करावं लागेल। हा मोहीम आहे आजचा। आता आम्ही लोकांना हे सांगतोय, आता एका दुकानामध्ये आपण गेल्यानंतर, आपण पैसे दिल्यानंतर काही वस्तू घेतो आणि जर ते खराब निघालं तर आपण किती धिंगाणा करतो त्या दुकानात जाऊन, पण आपल्या एवढे आपण कर भरतो, टॅक्स भरतो, पण आपल्याला एक बेसिक सोयी सुविधा जे आहेत ना ते आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये मिळत नसेल,
बघा याच्यामध्ये सिंपल आहे की आम्ही टॅक्स भरतोय. आता याच्यामध्ये लोकांना हे गैरसमज आहे की जे ITR भरतात ते नाही. जो प्रत्येक माणूस दुकानात खरेदी करतो तो GST माध्यमातून टॅक्स भरतो. टॅक्स भरणारा माणसाला जे सोयी सुविधा एका सरकारने दिले पाहिजेत, बेसिक अम्युनिटीज, ते सुद्धा त्यांना देता येत नाहीये. तर हा खूप दुर्दैवी विषय आहे. म्हणून पॅम्पलेटवरती आम्हाला सिंपल आहे की पॉथहोल जे खड्डे आहेत ते मुक्त करा, म्हणजे खड्डे फ्री असले पाहिजे, ट्रॅफिक कंजेशन नाही झालं पाहिजे आणि डेडलॉक्स जे होतात त्याच्यामुळे जे अजून ट्रॅफिक होतोय त्या एवढ्या बेसिक मागण्या आहेत आणि हे सरकारने करायलाच पाहिजे. हेच त्यांचे मूळ काम आहेत. हे सोडून ते फक्त स्वप्न दाखवणारे फ्युचरमध्ये हे होतोय ते होतोय. म्हणून आता आम्ही प्रत्येक माणूस आपल्या गाडीमध्ये हे लावणार आहे. घोडबंदरचे जेवढे रहिवासी आहेत ते आपल्या गाडीमध्ये हे लावणार आहेत. पॅम्पलेट लावून तुमच्या ज्या प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील का? ये पैम्पलेट लगाने से कुछ आने वाला प्रॉब्लम सॉल्व होने वाला है? सर देखिए, हमारे कोई भी प्रॉब्लम सॉल्व नहीं हो रहे हैं बहुत समय से, और एक दो साल का बात नहीं, 4-5 साल से लोग इसके लिए मेहनत कर रहे हैं. अगर हम विनंती कर सकते हैं कि आप सॉल्व करो, उससे ज्यादा तो कायदा व्यवस्था अपन हाथ में ले नहीं सकते. हातात घेऊ शकत नाही. आणि इकडे तुमच्याकडनं इथे या, तुमच्याशी विचारतो नीट. काय बॅनर जो हा दुसरा दोन बॅनर आहेत, कधीपासून आता ही सुरुवात होणार आहे या स्टिकर लावण्याची? लगेच आजपासून सुरुवात होणार आहे याची. लगेच आतापासून लगेच सुरुवात होणार आणि हा 10 दिवस हे आम्ही आमचं कॅम्पेन चालवणार, आमची जनजागृती करणार. जर आम्ही इथे टॅक्सेस भरतो तर रोडची कामं होत नाही तर त्याची पेनल्टी कोणाला लागते का? पण आम्हाला लागते ना, सामान्य नागरिकाला लागते ना. पण इकडे रोडची कामं होतात का? खड्डे बुजले जातात का? ट्रॅफिक मुक्त होतं का? नाही होत ना. मग आम्ही सोल्युशन पण दिलं होतं की 4 लेन मधली 1 लेन तिकडे ट्रकला वापरा म्हणून. कोणी केलं इम्प्लिमेंट? मीरा भाईंदरचे DCPना भेटा. हे कॉन्ट्रॅक्टर पण त्यांचेच आहेत आणि हे सगळे हे त्यांचेच आहेत. आता जिल्हा प्रशासनाची काल मला असं वाटतं काहीतरी मीटिंग झाली, त्याच्यामध्ये काय झालं? कोण आहे? सगळे ट्रॅफिक यंत्रणाला, सगळे ट्रॅफिक आणि आपले जे ठाण्याचे DCP त्यांना सगळ्यांना दोष देतात. त्यांची काय चुकी आहे? हे सगळं दुसऱ्यांचंच आहे सगळं. भाई कोणीतरी यंत्रणा कोणीतरी नीट केली पाहिजे ना इकडे. जीव गेलेले आहेत खड्डन, अनेक बहुत जन की जान भी गई है खड्डे में से. क्या लगता है रास्ता खड्डे यही आगे जाके अच्छे होने वाले क्या? ये अच्छे होने वाले नहीं है, क्योंकि मैं पिछले 3 साल से जो कंसर्न डिपार्टमेंट है लाइक PWD, MMRDA, TMC, सबको रेगुलर फोटो और लोकेशन के साथ में मैं शेयर कर रहा हूँ. बट उसके ऊपर कुछ उनका एक्शन नहीं होता है. वो सिर्फ बोलते हैं कि हम कर रहे हैं. मेरे को सिर्फ एक चीज समझना है, क्या पब्लिक जाके वो डिपार्टमेंट को बताए कि यहाँ पे गड्ढा है? क्या उनका ड्यूटी नहीं बनता है एज ए PWD इंजीनियर, एज ए MMRD इंजीनियर की जाके रोड को ऑडिट करे, चेक करे कि कहाँ पे? कि बारिश की वजह से काम करने को आप एक काम करो, हीरानंदानी स्टेट में चले जाओ. हीरानंदानी स्टेट में भी कंक्रीट रोड बना हुआ है. वो कंक्रीट रोड कैसे बारिश के अंदर टूटा नहीं, और ये कंक्रीट रोड क्यों बारिश में टूट रहा है? ये एक बहुत बड़ा है. ब्रह्मांड में भी बना हुआ है. मतलब जहां जहां पब्लिक ने खुद अपना रोड बनाया वहां तो रोड अच्छा बन सकता है. मतलब यहाँ के इंजीनियर इतने कैपेबल नहीं है कि वो टेक्नोलॉजी लाके यहाँ पे यूज करे. अगर वो कैपेबल नहीं है तो अभी तक हम सरकार से इस्तीफा मांग रहे हैं. अब हम पब्लिक को चाहिए कि जो कंसर्न इंजीनियर है ना उनसे इस्तीफा मांगे, ट्रांसफर नहीं, उनको जॉब से डिसमिस करना चाहिए क्योंकि वो कैपेबल नहीं है. हा आक्रोश जो दिसून येतो या ठिकाणी, या लोकांमध्ये हातात पॅम्पलेट घेतले ते आम्ही रस्त्याच्या संदर्भात, गाडी संदर्भात आम्ही टॅक्स भरतो, मात्र प्रशासन सरकार असेल आम्हाला कुठल्याही प्रकारची तशी सवलत देत नाहीये. घोडबंदरवासीय गेल्या काही दिवसापासून मोठ्या वाहतूक कोंडीमध्ये सामना करत आहेत आणि याच ठिकाणी पाहिलं तर हा सामना दररोज करावा लागतो, सकाळी असेल या संध्याकाळी. बाजूला ज्या गाड्या आहेत ते आपण दाखवू शकतो या ठिकाणी. हेच पॅम्पलेट जे आहे ते पुढे या गाड्यांवरती चिटकवलं जाणार आहे आणि पाहू शकतो हे पॅम्पलेट आता चिटकवायला सुरुवात झालेली आहे. सरकार प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे पॅम्पलेट या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि याच ठिकाणी ड्रायव्हिंग करताना हे पॅम्पलेट जाताना आणि येताना निदर्शनास येणार आहे. त्यामुळे हे पॅम्पलेट अशा प्रकारचे या ठिकाणी का वाटतं. काल देखील बैठक झाली DPDCची, त्यांनी वाहतूक विभागावरती असेल, या बांधकाम विभाग असेल, MSRD असेल, MMRD असेल, यांना खडेबोल सुनावलेले आहेत. येणाऱ्या काळात पुन्हा रस्ते, कोस्टल मार्ग, फ्रीवे असे सर्व झालं पाहिजे. लवकरात लवकर ही कामं करा असं देखील सांगितलं.
साहेब कित्येक वर्षापासून ते आश्वासनच देतात. त्यांना काय अचानक हे स्वप्न पडलं का या सगळ्या गोष्टी आहेत. आता हे लोक जेव्हा रस्त्यावर उतरायला सुरुवात केलेली आहे ना, तेव्हा त्यांना जाग आली आहे. त्यांना आत्ता समजलं की जर मूलभूत सुविधा आपण जर त्यांना नाही दिलं ना, तर ते त्यांना काय ठेवणार नाहीये लोक. म्हणून ते आता हे फक्त ऍक्टिंग करतायत. जर करायचं असेल ना, ताबडतोब त्यांनी आदेश दिला पाहिजे. इथे पोलीस मॅनेजमेंट काहीच करत नाहीये. फक्त आजही इथे तुम्ही ट्रॅफिक पोलिसांचं बघितलं तर वसुलीचं कामं करतायत ते थांबवून. मॅनेजमेंट करण्याच्या कामामध्ये कोणी इंटरेस्ट देत नाहीये. रस्ता पण एकत्र आला. सत्तेत असणाऱ्या केळकरांनी देखील या संदर्भात आवाज उचलला होता. बघा, यांचं पूर्ण मिसमॅनेजमेंट आहे. ते स्वतः जे सत्तेवरती आहे, मिनिस्टर आहेत, त्यांच्या कॉर्डिनेशन्स नाही आहेत आणि ते आम्हाला सांगतात की आमचं त्या विभागामध्ये बोलणं चालू आहे. ते त्यांचं काम आहे. आम्हाला फक्त बेसिक सोयी सुविधाबद्दल आपण विचारपूस करतोय ना, अजून काही नाहीये. फक्त ते मोठे मोठे आणि ते व्हिडिओज रिलीज करतात की आम्ही असं बोललोय तसं बोललोय. हे आम्हाला काय ऐकायची आम्हाला काय गरज नाही. आम्हाला फक्त रिझल्ट द्या तुम्ही. बेसिक आहे. पद्धतीने पॅम्पलेट लावून सरकार, प्रशासन, वाहतूक जागा होणार का? आणि येणाऱ्या काळात पॅम्पलेट नंतर भविष्यात या येणाऱ्या काळात कशा प्रकारचं तुम्ही प्रोटेस्ट आम्ही सुरुवात आजपासून आम्ही एका प्रतीक म्हणून हे लावतोय आणि आता प्रोटेस्ट आम्ही सुरुवात करतोय. पहिल्यांदा आम्ही प्रत्येकाला जनजागृती म्हणून हे करतोय आणि तुम्ही बघू शकता पुढचा 2-4 दिवसात आहे ना, प्रत्येक घोडबंदरचे लोक आहेत हे असे लावून फिरतील. जेव्हा सरकारला या गोष्टीवरती लाज येणारच आहे. जेव्हा त्यांना लाज येतील ना, तेव्हा त्याच्यावरती ते आता अजून आपण काय करू शकतो, पुढचा पाऊल आम्ही दुसऱ्या पद्धतीने उचलणार आहे. पहिला आम्ही या छोट्या गोष्टीवरती सुरुवात करतोय. पॅम्पलेटवरती लिहिलेलं आहे घोडबंदरकर जे आहे ते या ठिकाणी टॅक्स भरतात, मात्र रस्त्यावरती खड्डे असतील या ट्रॅफिक असतील त्या समस्या अजूनपर्यंत सोडवली गेली नाहीये. त्यामुळे या ठिकाणी सध्या तरी असे पोस्टर चिटकून प्रत्येक गाडीवरती जनजागृती करण्याचं काम आतापासूनच आनंदनगर घोडबंदर वासियांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे यानंतर आता सरकार असेल, प्रशासन असेल, वाहतूक विभाग असेल, याकडे कशा प्रकारचं लक्ष देतं आणि वाहतूक कोंडी कधीपर्यंत सोडवतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. मात्र सध्या तरी कालची जी बैठक झाली डीपीडीसीची, त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असतील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार, खासदार हे सर्वच होते. सत्तेतील असतील, विरोधक देखील असतील, हे सर्वांनीच जो आहे तो वाहतूक कोंडीला घेऊन मोठा प्रश्न या ठिकाणी मांडला होता. मात्र यानंतर आता येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी कशाप्रकारे दूर होईल हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.